हॅलो एव्हरीवन, वेलकम टू टीचक्राफ्ट एज्युकेशन. तुम्ही मागचे लेक्चर्स बघितलेच असणार आहे की ही आपली सगळी जे क्राऊन ऍक्ट्स आहेत त्याच्या आधी पण ठीक आहे, कंपनीचं रूल आल्यानंतर कंपनीचे ऍक्ट होते ते सगळे आपण बघतोय. 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट पासून सुरुवात केली आपण. 1858चा ऍक्ट बघितला, 1861चा ऍक्ट बघितला, 1892चा ऍक्ट बघितला. ठीक आहे. नाव वी विल लुक इनटू 1909 ऍक्ट, गव्हर्नमेंट ऑफ किंवा इंडियन काउन्सिल्स ऍक्ट 1909. तुम्हाला माहिती आहे की जेव्हा 1857चं युद्ध झालं, ठीक आहे, स्वातंत्र्य समर झालं, उठाव झाला, त्याच्यानंतर ब्रिटिश गव्हर्नमेंटला आपले भारतीय लोकांचं सहकार्य हवं होतं. त्याच्यासाठी त्यांनी काय केलं, आपल्या लोकांना नॉन ऑफिशियल्स मेंबर म्हणून काउन्सिलमध्ये एंट्री द्यायचं ठरवलं. त्या अनुषंगाने त्यांनी 3 कायदे बनवले होते. बरोबर आहे. 1861चा, 1892चा आणि 1909चा 3 कायदे. त्यातला हा पुढचा ऍक्ट बघूया. चला, भारतीय परिषद अधिनियम 1909. ठीक आहे. त्यात काय होतं बघा. आता हा अधिनियम मॉर्ले मिंटो सुधारणा किंवा मॉर्ले मिंटो रिफॉर्म्स या नावानेही ओळखला जातो. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे मॉर्ले मिंटो ऍक्ट पण म्हणून म्हटला जातो. त्यांना का म्हटला जातो बघा. लॉर्ड मॉर्ले त्यावेळेस सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया होते. बरोबर आहे. सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया होते. तर लॉर्ड मिंटो काय होते, व्हॉइसरॉय होते. ठीक आहे. मग ह्या दोघांमध्ये ती वार्ता झाली, दोघांमध्ये जो सामंजस्य करार झाला त्याला मॉर्ले मिंटो ऍक्ट असं म्हटलं जातं. ठीक आहे. आता पुढे बघा या कायद्याचे काय काय वैशिष्ट्य होते बघा. आता लेजिस्लेटिव्ह काउन्सिल्स ज्या होत्या, ठीक आहे, आपण लेजिस्लेटिव्ह काउन्सिल्स मध्ये नॉन ऑफिशियल मेंबरची कशी एंट्री होत होती, किती वाढत होते त्याच्याबद्दल बघितलं. बघा, त्यांचा आकार अजून वाढवायचा होता. अजून आकार वाढवायचा होता. अजून काय केलं बघा, केंद्रीय म्हणजे सेंट्रल आणि प्रोव्हिन्शियल, सेंट्रल आणि प्रोव्हिन्शियल अशा दोन्ही स्तरांवर विधायी म्हणजे लेजिस्लेटिव्ह काउन्सिलच्या सदस्य संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली. पहिली गोष्ट. आणि केंद्रीय विधायी परिषदेतील म्हणजे सेंट्रल जे केंद्रात जी व्हॉइसरॉयची परिषद होती, ठीक आहे, लेजिस्लेटिव्ह काउन्सिल म्हणतात त्याला, 16 वरून त्याची संख्या किती करण्यात आली, 60. आणि हे कोणत्या कायद्याने केले, 1909चा कायदा आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. प्रांतीय विधायी परिषदांमधील सदस्य संख्या मात्र सर्व प्रांतांमध्ये समान ठेवण्यात आली. हा इम्पॉर्टंट पॉइंट होता. काय, समान प्रांतांमध्ये समान ठेवण्यात नव्हती. म्हणजे जे मोठे प्रांत असतील तिथे जास्त सदस्य संख्या असेल, छोटे प्रांत असतील तर तिथे सदस्य संख्या कमी असेल. हे लक्षात ठेवा. बघा आता नेक्स्ट, अधिकृत बहुमत म्हणजे ऑफिशियल मेजॉरिटी कोणाची असणार होती. मग ऑफिशियल मेजॉरिटी ऑब्वियस जे ऑफिशियल लोक असतील. बघा, केंद्रीय विधायी स्थायी परिषदेत शासकीय अधिकृत म्हणजे ऑफिशियल सदस्यांचे काय होते, बहुमत कायम ठेवण्यात आले होते. मात्र प्रांतीय विधायी परिषदेना अशासकीय नॉन ऑफिशियल सदस्यांचे बहुमत ठेवण्याची परवानगी दिली. आलं लक्षात. म्हणजे सेंट्रल लेवलच्या सेंट्रल गव्हर्नमेंटची जी परिषद असेल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल, तिथे ऑफिशियल मेंबर्सचीच मेजॉरिटी असेल. परंतु जे प्रोव्हिन्शियल काउन्सिल्स होत्या, लेजिस्लेटिव्ह काउन्सिल्स होत्या, तिथे नॉन ऑफिशियल मेंबर्सला आपण काय चान्स देण्यात आला की ते नॉन ऑफिशियल मेंबरचं बहुमत ठेवू शकतात. बघा आता डेलिबरेटिव्ह अधिकारांमध्ये वाढ. मग डेलिबरेटिव्ह अधिकार कोणते बघा, केंद्रीय व प्रांतीय दोन्ही स्तरावर विधायी परिषदाचे म्हणजे प्रांतचे जे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल आहेत त्यांचे विचार मंथनात्मक अधिकार वाढवण्यात आले. यानुसार सदस्यांना पूरक प्रश्न, सप्लिमेंटरी क्वेश्चन्स विचारणे, अर्थसंकल्प, बजेट ठराव, रिझोल्युशन मांडणे आणि इतर सर्व हिताच्या विषयांवर चर्चा करण्यास अधिकार मिळाला. आता मला सांगा, आपण आधीचे जे ऍक्ट बघितले ते कोणत्या ऍक्ट नुसार त्यांना बजेटमध्ये चर्चा करण्याचा, सहभागी होण्याचा मान मिळाला होता. परंतु आता काय झालं, पूरक प्रश्न पण ते काय करू शकतात, विचारू शकतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि हा 1909च्या कायद्याने दिलेला अधिकार आहे. नेक्स्ट बघा, कार्यकारी परिषदांमध्ये भारतीयांचा प्रथमच सहभाग. पहिल्यांदाच भारतीय काय होणार, कार्यकारी परिषदेमध्ये सहभागी होणार. बघा, अधिनियमाद्वारे प्रथमच व्हॉइसरॉय आणि राज्यपाल, व्हॉइसरॉय म्हणजे काय, भारताच्या लेवलला, आणि राज्यपाल कुठे असतील ते, की जे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल असतील वेगवेगळ्या प्रोव्हिन्सेसचे, तिथे राज्यपालांच्या कार्यकारी परिषदांमध्ये म्हणजे एक्झिक्युटिव्ह काउन्सिल्स, ज्याचा हेड कोण असतो, एकतर गव्हर्नर असतो, एकतर व्हॉइसरॉय असणार. भारतीयांचा सहभाग निश्चित करण्यात आला. आता हे लक्षात ठेवा, सत्येंद्र प्रसाद सिन्हा, SP सिन्हा म्हणतो आपण त्यांना, हे व्हॉइसरॉयच्या कार्यकारिणी परिषदेवर नियुक्त होणारे पहिले भारतीय ठरले. स्टार करा.
सत्येंद्र प्रसाद सिन्हा कोण आहेत? हे व्हाईसरॉयच्या कार्यकारी परिषदेवर नियुक्त होणारे पहिले भारतीय ते ठरलेले आहेत. त्यांची कायदे मंत्री म्हणजे लॉ मेंबर म्हणून काय करण्यात आली? निवड करण्यात आली. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. 1900 कायद्यानुसार SP सिन्हा यांची काय करण्यात आली? व्हाईसरॉयच्या लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये नियुक्ती करण्यात आली ऍज अ लॉ मेंबर. अजून सगळ्यात महत्वाचा मुद्दा, स्वतंत्र मतदारसंघाची सुरुवात. या अधिनियमाद्वारे बघा मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ सेपरेट इलेक्टोरेट व्यवस्था सुरू करण्यात आली. या व्यवस्थेनुसार मुस्लिम प्रतिनिधींची निवड फक्त मुस्लिम मतदारांद्वारेच केली जाईल. बरोबर आहे. या तरतुदीमुळे जातीय राजकारणाला म्हणजे कम्युनलिझम कायदेशीर मान्यता दिली. याच कारणामुळे लॉर्ड मिंटो यांना काय म्हणतात? फादर ऑफ कम्युनल इलेक्टोरेट. फादर ऑफ कम्युनल इलेक्टोरेट कोणाला म्हणतात? लॉर्ड मॉर्लॅनना. आलं सॉरी, लॉर्ड मिंटो यांना. मग ह्या पद्धतीने काय झालं, आता मुसलमान माझे समजा मुस्लिम कम्युनिटी असेल तर त्यातला जर प्रतिनिधी निवडून येणार असेल तर फक्त आणि फक्त मुस्लिम कम्युनिटीचेच लोक त्यांना काय करतील? वोट करतील आणि त्यांच्यातून जो व्यक्ती निवडून येईल, आणि इव्हन असं पण असेल की तो म्हणजे जो मेंबर उभा असेल इलेक्शनसाठी तो पण मुस्लिमच असेल. म्हणजे सगळे मुस्लिम उभे राहणारे पण मुस्लिम आणि वोट करणारे पण मुस्लिम, त्यांच्यातून जो निवडून येईल तो, त्यालाच काय म्हणतात? फादर ऑफ, म्हणजे यांना लॉर्ड मिंटो यांना फादर ऑफ कम्युनल इलेक्टोरेट म्हणतात. आणि त्यालाच काय म्हणतो आपण? कम्युनलिझमची सुरुवात झाली. म्हणजे सेपरेट इलेक्टोरेट दिले गेले. मुस्लिम प्रतिनिधी मुस्लिम लोकांकडून निवडले जातील, हिंदू प्रतिनिधी हिंदू लोकांकडून निवडले जातील. आलं लक्षात? स्वतंत्र प्रतिनिधित्वाचा विचार बघा. ह्या अधिनियमाद्वारे प्रेसिडेन्सी कॉर्पोरेशन, ठीक आहे, प्रेसिडेन्सी कॉर्पोरेशन्स, चेंबर्स ऑफ कॉमर्स, युनिव्हर्सिटीज आणि जमीनदार्स यांच्यासाठी स्वतंत्र प्रतिनिधित्वाची तरतूद करण्यात आली. म्हणजे काय? हे वेगवेगळ्या कम्युनिटीज मधून जे लोक निवडून येतील ते तर असतीलच, पण हे जे असतील प्रेसिडेन्सी कॉर्पोरेशन्स, युनिव्हर्सिटीज, चेंबर ऑफ कॉमर्स, जमीनदार यांच्यामधले काही लोकांना नॉमिनेट केलं जाईल. आलं लक्षात? लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये, एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये. आलं लक्षात? यांच्यासाठी थोडक्यात हे नॉमिनेशन केलं जाईल, यांना डायरेक्ट प्रतिनिधित्व दिलं जाईल. पुढचं बघा आता, लॉर्ड मिंटो बघा यांना फादर ऑफ कम्युनल इलेक्टोरेट म्हटलं जातं, म्हणजे सांप्रदायिक मतदारसंघाचे जनक म्हटले जाते, कारण त्यांनी भारतात अधिकृतरित्या धार्मिक आधारावर निवडणुका आणि फुटीरतावादाला चालना दिली. आणि एमपीएससीने हा क्वेश्चन खूप वेळेस विचारलाय, खूप वेळेस त्यांनी काय केलंय? तो क्वेश्चन विचारलाय. ठीक आहे. नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट ऍक्ट बघा आता, पुढचा सगळ्यात महत्वाचा कायदा की ज्याच्यावर एमपीएससीने फ्रिक्वेंटली क्वेश्चन विचारले, फ्रिक्वेंटली. ठीक आहे. आता याची पार्श्वभूमी बघा. आता भारत शासन म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1990 20 ऑगस्ट 1917 काय झालं बघा. त्याच्या आधी त्याची पार्श्वभूमी ऐका. आणि हा कायदा माहिती असणं अत्यंत इम्पॉर्टंट याच्यासाठी की तुम्हाला तुमचा जर डायरेक्ट क्वेश्चन आला तर तुमचा हिट झाला पाहिजे. बघा 20 ऑगस्ट 1917 रोजी ब्रिटिश सरकारने प्रथमच अशी घोषणा केली की भारतात उत्तरदायी शासन म्हणजे काय? रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट टप्प्याटप्प्याने म्हणजे काय? ग्रॅज्युअली सुरू करणे हे त्यांचे काय उद्दिष्ट आहे. हे त्यांचे काय उद्दिष्ट आहे. डन. त्या अनुषंगाने म्हणजे 20 ऑगस्ट 1917 एक घोषणा झाली की तिथून पुढे काय करण्यात आले? उत्तरदायी म्हणजे रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट टप्प्याटप्प्याने म्हणजे हळूहळू आता इथून आम्ही निघून जातो आणि भारतीय लोकांच्या हातात सरकार देत जातो अशी घोषणा केली 20 ऑगस्ट 1917. मग त्या अनुषंगाने भारत शासन अधिनियम 2019 संमत करण्यात आला आणि तो 1921 मध्ये काय झाला? अंमलात आला. आलं लक्षात? भारत शासन अधिनियम 1919 संमत करण्यात आला आणि तो 1921 मध्ये अंमलात आला. डन. यालाच काय म्हणतात? मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म्स. या कायद्यालाच काय म्हणतात? मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म्स या नावाने ओळखलं जातात. त्यावेळी बघा मॉन्टेग्यू कोण होते? भारत सचिव होते. तर लॉर्ड चेम्सफोर्ड व्हाईसरॉय होते. अगेन आलं लक्षात? मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म्स. कोणत्या कायद्याला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म्स म्हणतात? तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1919 किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1919 ला कोणत्या नावाने ओळखलं जातं? तर ते हे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म्स. आणि मग मॉन्टेग्यू कोण होते? भारत सचिव होते आणि लॉर्ड चेम्सफोर्ड व्हाईसरॉय होते. डन. आता बघा याची सुरुवात काय झाली. याची आता सुरुवात तर तुम्हाला माहित आहे. नेक्स्ट वैशिष्ट्य बघा, केंद्र व प्रांतांमधील विषयाचे विभाजन. आता बघा केंद्र प्रांत बघा, आता केंद्राचे प्रांतांवरील नियंत्रण काही प्रमाणात कमी करण्यात आले म्हणजे ऑटोनॉमी देण्यात आले. थोडक्यात म्हणजे केंद्र सरकार डिरेक्टली त्यांना काय नाही देणार? आज्ञा नाही देणार, उलट त्यांना ऍडवाइस देणार की तुम्हाला काय म्हणजे केंद्र सरकार
आपल्या पॉवरचा दुरुपयोग करणार नाही. थोडक्यात जे प्रोव्हिन्सेस होते ते त्यांची पॉवर स्वतः वापरू शकत होते. ठीक आहे. करण्यासाठी केंद्रीय, सेंट्रल आणि प्रोव्हिन्शियल विषयांचे काय केले, म्हणजे स्पष्ट विभाजन, डिमार्केशन ऑफ द सब्जेक्ट केलं. दोन्ही विधिमंडळांना, म्हणजे कोणतं, सेंट्रल आणि प्रोव्हिन्शियल, दोन्ही विधिमंडळांना त्यांच्या विषय सूचीवरील विषयांवर कायदे करण्याचा अधिकार दिला गेला. मात्र एकूण शासन व्यवस्था अद्याप केंद्रीकृत आणि युनिटरी होती. म्हणजे काय झालं, आता जे विषय होते, ठीक आहे, ते सेंट्रल आणि प्रोव्हिन्शियल असे स्पष्ट विभाजन केलं गेलं. म्हणजे समजा काहीतरी अधिकार असतील, काही अधिकार फक्त केंद्र सरकारकडे असतील, काही अधिकार राज्यांना देण्यात आले, म्हणजे प्रोव्हिन्सेसला देण्यात आलं. म्हणजे स्पष्ट विभाजन करण्यात आले सेंट्रल सब्जेक्ट्स आणि प्रोव्हिन्शियल सब्जेक्ट्स. आलं लक्षात. मग प्रोव्हिन्शियल सब्जेक्ट जरी राज्यांना देण्यात आले, प्रोव्हिन्सेसला देण्यात आले, म्हणजे काय देण्यात आले, थोडक्यात ऑटोनॉमी देण्यात आले, त्यांना सूट देण्यात आली. परंतु जास्तीत जास्त अधिकार करण्याचा विषय कोणाकडे होता, केंद्राकडे होता. म्हणजेच कोणता, व्हाईसरॉयकडे तो असणार. म्हणजे व्हाईसरॉय जो अंतिम निर्णय देणार तोच तिथे लागू होणार होता. आलं लक्षात. बघा आता प्रांतांमध्ये डायरकीची सुरुवात, बरोबर. आता प्रांतीय, आता जे सेंट्रल सब्जेक्ट आणि प्रोव्हिन्शियल सब्जेक्ट दोन वेगवेगळे केले, बरोबर आहे. प्रोव्हिन्सेसला काहीतरी त्यांनी अधिकार दिले, सेंट्रलकडे त्यांचे वेगळे अधिकार होते. जर दोघांमध्ये मतभेद झाले तर व्हाईसरॉयचा निर्णय सर्वोच्च होता. आता जे प्रोव्हिन्सेस मधले सब्जेक्ट्स आहेत ते अगेन दोन विषयांमध्ये काय केले, डिवाइड केले. बघा आता डायरकी म्हणतात त्याला. एक होते ट्रान्सफर्ड सब्जेक्ट्स आणि दुसरे होते रिझर्व्ड सब्जेक्ट्स. आता प्रांतांमधले जे विषय होते ते पण दोन प्रकारात विभागले गेले, ट्रान्सफर्ड सब्जेक्ट्स आणि रिझर्व्ड सब्जेक्ट्स मध्ये. आता त्याच्यात बघा, आता हस्तांतरित विषय कोणकोणते होते हे विषय बघा. आता हस्तांतरित म्हणजे जे कोणते होते, ट्रान्सफर्ड, राज्यपालांकडून मंत्र्यांच्या मदतीने चालवले जात होते आणि हे मंत्री विधिमंडळास जबाबदार होते. व्हेरी इम्पॉर्टंट आहे बघा. हे जे ट्रान्सफर्ड सब्जेक्ट्स होते राज्यपालांकडून मंत्र्याच्या मदतीने, राज्यपाल म्हणजे कोण, जे गव्हर्नर होते प्रोव्हिन्सेस त्यांच्याकडून चालवले जात होते आणि मंत्री विधिमंडळास काय होते, जबाबदार होते. डन. दुसरा होता राखीव विषय. हे विषय गव्हर्नर, जे गव्हर्नर होते, राज्यपाल होते, त्यांची कार्यकारी परिषद चालवत होती, ते विधिमंडळास जबाबदार नव्हते. हे लक्षात ठेवा. म्हणजे जे ट्रान्सफर्ड सब्जेक्ट्स होते ते राज्यपाल मंत्र्यांकडून चालवत होते आणि ते विधिमंडळाला जबाबदार होते. परंतु हे जे विषय होते राखीव, जे रिझर्व्ड होते, कोणासाठी, गव्हर्नरसाठी, त्याच्यासाठी मंत्री किंवा राज्यपाल किंवा गव्हर्नर कायदे म्हणते मंत्रिमंडळास काय नव्हता, जबाबदार नव्हता. डन. हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. बघा आता या दुहेरी शासन पद्धतीला डायरकी असे म्हटले गेले. हा शब्द बघा ग्रीक, हे लक्षात ठेवा, डायआर्क या शब्दावरून तयार झाला असून त्याचा अर्थ होतो दुहेरी शासन, म्हणजे काय, डबल रूल असा होता. मात्र हा प्रयोग मोठ्या प्रमाणात अयशस्वी ठरला. डायआर्कीचा प्रयोग काय झाला, अयशस्वी ठरला. व्हेरी इम्पॉर्टंट. डन. लक्षात ठेवा. डायआर्की म्हणजे काही विचारेल एमपीएससी ने, काही क्वेश्चन विचारला तरी तुम्हाला त्याचा अर्थ माहिती पाहिजे की तो यशस्वी झाला की अयशस्वी झाला. द्विसदनीय विधिमंडळ आणि थेट निवडणूक. बघा या अधिनियमाद्वारे प्रथमच भारतात द्विसदनीय केंद्रीय विधिमंडळ म्हणजे बायकामरल लेजिस्लेचरचे सुरू करण्यात आले. भारतीय विधायी परिषदेच्या जागी दोन सभागृहांची स्थापना करण्यात आली. दोन सभागृहांची काय करण्यात आली, स्थापना करण्यात आली. एक होतं काउन्सिल्स ऑफ स्टेट, म्हणजे काय, वरिष्ठ सभागृह, त्याला आपण राज्यसभा पण म्हणतो. आणि कनिष्ठ म्हणजे लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. आता जे विधान भवन आहे आपल्याकडे किंवा लोकसभा आहे त्याला, ठीक आहे, लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. या दोन्ही सभागृहातील बहुसंख्य सदस्यांची निवड काय होती, थेट निवडणुकीत म्हणजे डिरेक्ट इलेक्शनने करण्यात येत होते. आलं लक्षात. केंद्र स्तरावर प्रथमच, आता जसं आपलं केंद्र स्तरावर एक संसद आहे, मग दुसरं काय, राज्यसभा, एक आहे लोकसभा. ठीक आहे. लोकसभेतून मेंबर डिरेक्टली निवडले जातात. लोकसभेतून जो निवडून येतो तो प्राईम मिनिस्टर असतो. राज्यसभेतून काय केले जातात, मोस्टली नॉमिनेटेड केले जातात किंवा इनडिरेक्टली इलेक्ट केले जातात. डन. असं आता सध्या चालू आहे. मग त्याच प्रकारे केंद्र सरकार, केंद्र म्हणजे जिथे व्हाईसरॉयची काउन्सिल होती, ठीक आहे, तिथे अधिकारांची विभागणी करण्यात आली. लेजिस्लेटिव्ह काउन्सिल आणि एक्झिक्युटिव्ह काउन्सिल. ठीक आहे. म्हणजे लेजिस्लेटिव्ह असेंब्ली होती आणि काउन्सिल ऑफ स्टेट्स होते. डन. आता काउन्सिल ऑफ स्टेट म्हणजे आत्ताची राज्यसभा आणि लेजिस्लेटिव्ह म्हणजे आत्ताची लोकसभा. डन. असं त्यांचं काय केलं, केंद्र स्तरावर विभाजन करण्यात आलं पहिल्यांदा. आता बघा, आता कार्यकारी परिषदेत नवीन सदस्य आले. जे व्हाईसरॉयची कार्यकारी परिषद होती त्याच्यात नवीन सदस्य आले. बघा, कार्यकारी परिषदेतील कमांडर इन चीफ वगळता उर्वरित 6 सदस्यांपैकी 3 सदस्य भारतीय असणे अनिवार्य करण्यात आले. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आता कार्यकारी काउन्सिल होती 6 मेंबरची, त्याच्यात कमांडर इन चीफ म्हणजे कोण असणार, ते आर्मी, नेव्ही
ठीक आहे, जी काही आर्मी असेल त्याचा सर्वोच्च कमांडर, ते पद वगळता 3 सदस्य 6 पैकी काय होते, भारतीय असणे अनिवार्य होते, म्हणजे कंपल्सरी होते. नेक्स्ट बघा, सांप्रदायिक प्रतिनिधित्वाचा विस्तार. स्वतंत्र म्हणजे आता सेपरेट इलेक्टोरेट झालेले, कधी झालेले, 1909च्या कायद्याने, पार्लिमेंटरी रिफॉर्म्सने. आता व्यवस्था केवळ मुस्लिमांपुरती मर्यादित न करता ती, हे पण विचारलंय एमपीएससीने खूप वेळेस, वेगवेगळ्या युपीएससीने पण विचारलंय. सिख, इंडियन ख्रिश्चन्स, अँग्लो इंडियन्स, ठीक आहे, युरोपियन्सांना लागू केले. कोण कोण होते बघा, सिक्स होते, सिख, ख्रिश्चन, अँग्लो इंडियन्स आणि युरोपियन. परत ह्या 4 समुदायांना परत काय केलं, सेपरेट इलेक्टोरेट. म्हणजे मग आता समजा एखादा अँग्लो इंडियन मेंबर निवडणुकीला उभे राहिला, तर अँग्लो इंडियन कम्युनिटीचेच लोक त्याला काय करतील, निवडून देतील. सो अशा प्रकारे काय केलं, पुढे तर कम्युनल इलेक्टोरेटची व्यवस्था वाढवण्यात आली. नेक्स्ट बघा, मर्यादित मताधिकार. आता म्हणजे प्रॉपर्टी असेल, म्हणजे कर, मालमत्ता, शिक्षण या निकषांवर देशातील अत्यंत मर्यादित लोकांनाच मतदानाचा अधिकार, म्हणजे काय, फ्रँचायझी देण्यात आली होती. म्हणजे सगळे लोक मतदान करू शकत नव्हते, खूप कमी लोक होते. ठीक आहे, मालमत्ता, प्रॉपर्टी, शिक्षण याच्या आधारावर, ज्याचं जास्त शिक्षण असेल, फॉरेन मधून शिकलेला असेल किंवा श्रीमंत लोक असतील, जे लोक कंटिन्युअस टॅक्स भरत असतील, अशा आधारावर त्यांना काय होते, मतदान करण्याचा अधिकार होता. व्हेरी इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा. अजून एक पद निर्माण करण्यात आलं बघा, कोणतं, लंडन येथे हाय कमिशनर फॉर इंडिया. हाय कमिशनर फॉर इंडिया नवीन पद काय करण्यात आलं, निर्माण करण्यात आलं. आणि भारत सचिवाची काही कार्य या पदाकडे हस्तांतरित करण्यात आलं. सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया. ठीक आहे, सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया, त्याचे कार्य हाय कमिशनरकडे देण्यात आले. हाय कमिशनरचं पद कोणत्या कायद्याने, 1919च्या कायद्याने निर्माण करण्यात आलं. आलं लक्षात. सो ही इथपर्यंत काय होतं, 1909चा ऍक्ट आणि 1919चा ऍक्ट. आता 19च्या ऍक्ट नुसार अजून काही तरतुदी करण्यात आल्या होत्या, त्या पुढे बघूया. आणि नंतर मग आपण 1935चा कायदा आणि 47चा कायदा नंतर बघू. आता काय झालं, आता ह्या 1909च्या कायद्यानुसार पब्लिक सर्व्हिस कमिशन बघा, लोकसेवा आयोग स्थापन करण्याची काय केली, सुरुवात केली 1926 मध्ये. आता काय झालं, केंद्रीय लोकसेवा, सेंट्रल पब्लिक सर्व्हिस कमिशन स्थापन करण्यात आलं. लक्षात, यालाच काय म्हणतो, ली कमिशन पण म्हणतो. काय म्हणतो, ली कमिशन. लक्षात ठेवा, ली कमिशन. ठीक आहे, ली कमिशन. प्रांतिक बघा, आता प्रांतीय अर्थसंकल्प स्वतंत्र करणे. आता प्रथमच प्रांतीय म्हणजे प्रोव्हिन्सेस, जे वेगवेगळे प्रोव्हिन्सेस होते, प्रोव्हिन्सेस मुंबई, मद्रास, ठीक आहे, बेंगॉल. आता हा प्रोव्हिन्शियल बजेट केंद्रीय अर्थसंकल्पापासून वेगळा करण्यात आला आणि प्रांतीय विधिमंडळांना स्वतःचा अर्थसंकल्प मंजूर करण्याचा पण अधिकार देण्यात आला. म्हणजे थोड्या प्रमाणात ऑटोनॉमी देण्यात आली प्रोव्हिन्सेसला. म्हणजे प्रोव्हिन्सेस जे होते वेगवेगळे, ते स्वतःचा बजेट सादर करू शकत होते, त्याच्यावर चर्चा करू शकत होते. हे प्रथमच 1909च्या कायद्याने झालं. आता बघा, ह्या कायद्याच्या अंमलबजावणीनंतर, म्हणजे हा 1919चा जो ऍक्ट होता, त्याच्यानंतर 10 वर्षांनी त्याच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी आणि अहवाल सादर करण्यासाठी एक स्टॅच्युटरी कमिशन नियुक्त करण्याची काय केली, तरतूद करण्यात आली. म्हणजे आता 1919च्या कायद्यानुसार जे काही बदल करण्यात आले, जे केंद्र स्तरावर विषयांची विभागणी करण्यात आली. ठीक आहे, म्हणजे जसं आपण लेजिस्लेटिव्ह असेंब्ली असेल, स्टेट काउन्सिल असेल, यांचे विषय विभागले गेले. आणि नंतर मग प्रोव्हिन्सेस मध्ये रिझर्व सब्जेक्ट आणि ट्रान्सफर सब्जेक्ट अशी विषयांची विभागणी केली गेली. मग हे सगळे जे सुधारणा करण्यात आल्या, त्यांच्या बरोबर चाललंय की नाही, म्हणजे त्या सुधारणा पाळल्या जात आहे की नाही. समजा एक्झिक्युटिव्ह काउन्सिल असेल, 6 मेंबर पैकी 3 अनिवार्य भारतीय असले पाहिजेत. सो ह्या सगळ्या ज्या सुधारणा आहेत किंवा जे कम्युनल इलेक्टोरेट्स आहेत ते वाढवले गेले वेगवेगळ्या कम्युनिटीजला, त्यांचा आढावा घेण्यासाठी 10 वर्षांनी काय केला होता, म्हणजे स्टॅच्युटरी कमिशन नियुक्त करण्याची तरतूद केली ह्या कायद्यात. मग ती तरतूद केल्यानंतर काय झालं बघा पुढे. आता ती तरतूद मग जर 1919च्या कायद्याने, मग ते एक्सपेक्टेड होतं की 1929ला नवीन आयोग काय केला होता, स्थापन केला जाणार होता, किंवा 1929ला नवीन कायदा आला असता. परंतु काय झालं, 1927 मध्येच सायमन कमिशनची स्थापना करण्यात आली. 1919च्या कायद्यामध्ये जे काही रिफॉर्म्स केलेले आहेत ते योग्य आहेत की नाही त्याच्यासाठी. आता बघा त्याच्यात काय काय झालेलं आहे सायमन कमिशन मध्ये. मग बघा, नोव्हेंबर 1927 मध्ये नियोजित वेळेपेक्षा 2 वर्ष आधी, का तर 1919च्या ऍक्ट नुसार तो कायदा 1929ला यायला हवा होता.
बरोबर आहे की 10 वर्षांची तरतूद होती, परंतु तो आला कधी 1927 ला, म्हणजे 2 वर्ष आधी आला. मग आता काय झालं, ब्रिटिश सरकारने सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय 7 मेंबर स्टॅच्युटरी कमिशन नेमला. लक्षात ठेवा किती मेंबर होते, 7 मेंबर्स होते, ते पण लक्षात ठेवा. आयोगाचे मुख्य कार्य काय होतं, 1919चा जो कायदा आहे, कार्यपद्धतीचा काय करणे, अभ्यास करणे आणि भारतातील नव्या राज्यघटनेच्या रचनेबाबत अहवाल काय करणे, सादर करणे. म्हणजे नवीन राज्यघटना, म्हणजे भारतीय लोकांना त्यांनी असं म्हटलं होतं की टप्प्याटप्प्याने रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट तुम्हाला दिलं जाईल, मग त्या अनुषंगाने नवीन राज्यघटना स्थापन करायची होती. ठीक आहे, मग अहवाल सादर करायचा होता. आता बघा, आयोगातील सर्व सदस्य ऑल व्हाईट, म्हणजे काय होते, सगळे ब्रिटिश होते. म्हणून भारतातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी, हे लक्षात ठेवा, भारतातील सर्व राजकीय पक्षांनी काय केलं, म्हणजे प्रमुख पक्षांनी, उदाहरणार्थ काँग्रेस, या आयोगावर बहिष्कार टाकला आणि आयोगाने आपला अहवाल 1930 मध्ये सादर केला. आलं लक्षात. म्हणजे 1957 ला जे सायमन कमिशन आलं, त्याच्यातले 7च्या 7 मेंबर्स काय होते, सगळेचे सगळे ब्रिटिश होते. तिथे एकही भारतीय माणसाला स्थान नव्हतं. त्याच्यामुळे काय झालं की सगळ्या प्रमुख पक्ष, मग जे असेल, काँग्रेस असेल किंवा हिंदू महासभा असेल, सगळ्या सदस्यांनी त्याच्यावर काय केला, बहिष्कार टाकला. डन. आता बघा काय काय या सायमन कमिशनच्या 1930 मध्ये जो अहवाल सादर केला, त्याच्यात काय काय गोष्टी होत्या, हे अत्यंत इम्पॉर्टंट आहे, विचारलं गेलं एक दोनदा. प्रांत बघा, आता डायआरकी जे आहे प्रांतांमध्ये, ठीक आहे, ते पूर्णपणे रद्द करणे. डायआरकी काय होतं, डायआरकी म्हणजे काय, लेजिस्लेटिव्ह काउन्सिल आणि जे सब्जेक्ट होते ते कसे कसे 2 विभागांमध्ये विभागले गेलेले होते. ठीक आहे, सो ते काय करायचे होते, जी डायआरकी होती ती पद्धत पूर्णपणे रद्द करण्यात येणार होती. प्रांतांमधली ती पद्धत रद्द होईल. प्रांतांमध्ये रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट स्थापन केलं जाईल. ब्रिटिश भारत आणि संस्थानांचे मिळून एक फेडरेशन तयार केलं जाईल. ठीक आहे, ब्रिटिश भारत आणि वेगवेगळे जे प्रोव्हिन्सेस संस्थान आहेत त्यांचं फेडरेशन. आणि कम्युनल इलेक्टोरेट कायम ठेवणे, हे खराब म्हटलं जातं त्यावेळेस. सगळ्यात खराब जे त्यांनी एक तरतूद केलेली ती होती कम्युनल इलेक्टोरेट्स, आणि त्याचे बंद करावे अशी काय होती, सगळ्या राजकीय पक्षांची इच्छा होती, परंतु ते त्यांनी कायम ठेवलं. या शिफारसींवर चर्चा करण्यासाठी ब्रिटिश सरकारने लंडन येथे 3 गोलमेज राऊंड टेबल कॉन्फरन्सेसची स्थापना केली. या परिषदांमधील चर्चेअंती काय झालं, व्हाईट पेपर, लक्षात ठेवा, व्हाईट पेपर ऑन द कॉन्स्टिट्यूशनल रिफॉर्म्स प्रसिद्ध करण्यात आलं. या शिफारसी बदलांसह भारत शासन अधिनियम 1935 मध्ये समाविष्ट करण्यात. 1935चा जो कायदा आहे तो कशाच्या बेसिसवर आहे, आता हे जे सायमन कमिशनने जे श्वेतपत्रिका म्हणतात त्याला, ठीक आहे, हे जे वेगवेगळे रिफॉर्म्स आहेत, तो व्हाईट पेपर ऑन द कॉन्स्टिट्यूशनल रिफॉर्म्स काय केला, प्रसिद्ध केला तिथे ब्रिटिश पार्लमेंटमध्ये. आणि त्याच्यानुसार काही काही जे रिफॉर्म्स होते, काही काही यांच्या ज्या तरतुदी होत्या त्या ऍक्सेप्ट झाल्या, काही नॉट ऍक्सेप्टेड झालं, आणि फायनली मग त्या कुठे दिल्या गेल्या, तर भारत शासन अधिनियम 1935 मध्ये, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया 1935 मध्ये. आलं लक्षात. सायमन कमिशनने कोणकोणत्या तरतुदी केल्या, ठीक आहे, अत्यंत इम्पॉर्टंट, चारही लक्षात ठेवा. प्रांतांमधली डायआरकी, प्रांतांमधली आहे, ठीक आहे, केंद्रीय स्तरावरील नाही, केंद्र नाही, ठीक आहे. प्रांतांमधील द्विशासन पद्धती काय केली, रद्द केली. आलं लक्षात. देन प्रांतांमध्ये रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट पाहिजे, आणि ब्रिटिश भारत आणि संस्थानांचे मिळून फेडरेशन पाहिजे, परंतु कम्युनल इलेक्टोरेट्स त्यांनी काय केले, कंटिन्यू ठेवले. आलं लक्षात. सायमन कमिशन, मग सायमन कमिशनचा व्हाईट पेपर लक्षात ठेवा, त्याच्यानुसार काय झालं, ठीक आहे. आणि ऑल व्हाईट 7 मेंबर्स होते, सन जॉन सायमन कोण होते, त्याचे अध्यक्ष होते. आलं लक्षात. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही एकदा लक्षात गो थ्रू करा आणि लक्षात ठेवा. आणि मग जे कम्युनल, आता तुम्हाला हे कम्युनल अवॉर्ड कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला सांगतो. आता त्यांनी काय तरतूद केली की राऊंड टेबल कॉन्फरन्स आयोजित करण्यात आले. 1930 ला जो पेपर आहे, व्हाईट पेपर ऑन द कॉन्स्टिट्यूशनल रिफॉर्म्स, सायमन कमिशनने जो पेपर लिहिला, जो ब्रिटिश पार्लमेंटमध्ये सबमिट केला, व्हाईट पेपर, ठीक आहे. आता कॉन्स्टिट्यूशनल रिफॉर्म्स वरून तो व्हाईट पेपर मध्ये तरतुदी होत्या की आता ह्या ज्या काही तरतुदी आहेत त्या डिस्कस करण्यासाठी, भारतीय प्रतिनिधींसोबत डिस्कस करण्यासाठी लंडनला 3 गोलमेज परिषद, म्हणजे काय, राऊंड टेबल कॉन्फरन्स आयोजित करण्यात आल्या. मग ते पहिली 1931 ला दुसरी राऊंड टेबल कॉन्फरन्स, आणि 1932 ला तिसरी राऊंड टेबल कॉन्फरन्स. मग ह्या राऊंड टेबल, जी सेकंड नंबरची राऊंड टेबल कॉन्फरन्स होती, त्याच्यामध्ये ब्रिटिश प्राईम मिनिस्टर जे होते त्यावेळेस, ठीक आहे, मॅकडोनल्ड्स, त्यांनी काय केलं, रॅमसे मॅकडोनल्ड्स यांनी कम्युनल अवॉर्ड्सची घोषणा केली. कम्युनल अवॉर्ड्स म्हणजे काय, की प्रत्येक कम्युनिटीला त्याचा मेंबर निवडण्याचे अधिकार, म्हणजे जे कम्युनल इलेक्टोरेट्स होते ते काय केले, सगळ्या कम्युनिटीजला बहाल केले. बघा आता
कम्युनल अवॉर्ड 1932 एक बघा आता ऑगस्ट 1932 मध्ये ब्रिटनचे पंतप्रधान रामसे मॅकडोनाल्ड यांनी अल्पसंख्याकांच्या प्रतिनिधित्वाची एक नवीन घोषणा जाहीर केली. त्याला कम्युनल अवॉर्ड म्हटला जातो. म्हणून इतिहासात प्रसिद्ध ह्या योजनेद्वारे बघा आता हे लक्षात ठेवा, मुस्लिम असतील, सिख असतील, भारतीय ख्रिश्चन असतील, अँग्लो इंडियन्स असतील आणि युरोपियन असतील यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ काय केले, कायम ठेवलेच. शिवाय डिप्रेस्ड क्लासेस म्हणजे काय, अनुसूचित जाती देखील स्वतंत्र मतदारसंघाची व्यवस्था करण्यात आली. यामुळे आता ऑलरेडीच 1909च्या कायद्याने कम्युनल अवॉर्ड इलेक्टोरल म्हणजे कम्युनल इलेक्टोरेट्स देण्यात आले होते स्वतंत्र मुस्लिमांना. त्याच्यानंतर 1919च्या कायद्याने अजून वाढवण्यात आले आणि हा राऊंड टेबल कॉन्फरन्स या सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये ते डिप्रेस्ड क्लासेस असतील, एससी एसटी कम्युनिटीज असतील किंवा सगळ्यांनाच ते काय केलं, बहाल केलं. यांच्यासोबत मुस्लिम, सिख, भारतीय ख्रिश्चन यांच्यासोबत डिप्रेस्ड क्लासेसला पण देऊन टाकलं. आता ऑब्विसली ह्या निर्णयाच्या अगेन्स्ट आता जे वेगवेगळे क्लासेस आहेत, ठीक आहे, ते त्यांना फायदाच होणार आहे. परंतु ह्या निर्णयाचा महात्मा गांधी यांनी कडाडून काय केला, विरोध केला आणि त्यामुळे बघा त्यांनी काय केलं, खडक आपला याचे बघा आता या गांधीजींनी येरवडा येथे तुरुंगात काय केलं, उपोषण सुरू केले, ज्याची रणनीती ऐतिहासिक पुणे करारात झाली. आलं लक्षात, याचा पुणे करारात झाले. आता हे पुणे करार वगैरे हे जे तुम्ही मॉडर्न हिस्ट्री वाचणार त्याच्यात तुम्ही ते सगळं येणार, पण इथे फक्त संदर्भ होता म्हणून, कारण की हा जो निर्णय गांधीजींना तो काय झाला नाही, आवडला नाही. गांधीजींना हा निर्णय आवडला नाही आणि मग त्याच्यानंतर गांधीजींनी आमरण उपोषण केलं येरवडा येथे आणि मग तिथे महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात काहीतरी सामंजस्य करार झाला, त्याला आपण म्हणतो पुणे करार 1932 मध्ये. आलं लक्षात. सो 1932चा पुणे करार आहे. जेव्हा तुम्ही मॉडर्न हिस्ट्री वगैरे जेव्हा वाचता तेव्हा टाइमलाईन मध्ये या सगळ्या गोष्टी येतात. आता फक्त संदर्भ काय होता, 1909चा ऍक्ट, 1919चा ऍक्ट. 1919च्या ऍक्ट नुसार 10 वर्षांनी एक स्टॅच्युटरी कमिशन नेमण्यात येणार होती, परंतु ती 10 वर्षांनी न येता 2 वर्ष आधी 1927 मध्ये आली. त्या कमिशनला सायमन कमिशन नाव म्हटलं गेलं. 7चे 7 मेंबर कोण होते, व्हाईट होते आणि त्या कमिशनने काहीतरी सुधारणा सांगितल्या, बरोबर आहे. परंतु त्याच्यात काय ठेवलेलं होतं की कम्युनल इलेक्टोरेट्स कंटिन्यू केलं जाईल. त्याच्यानंतर 3 वर्षांनी 1930 मध्ये तो पेपर व्हाईट पेपर म्हणून प्रसिद्ध करण्यात आला आणि व्हाईट पेपर मध्ये असं होतं की ह्या ज्या प्रोव्हिजन्स दिलेल्या आहेत त्या डिस्कस करण्यासाठी लंडन मध्ये राऊंड टेबल कॉन्फरन्स होतील. राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये भारतीय प्रतिनिधी असतील, ब्रिटनचे प्रतिनिधी असतील, ते डिस्कस करतील आणि शेवटी एक कॉन्स्टिट्यूशनचा मसुदा काय केला जाईल, बनवला जाईल. परंतु काय झालं की त्या राऊंड टेबलच्या दुसऱ्याच राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये त्यांनी काय केलं, कम्युनल अवॉर्ड जाहीर केला, ज्याच्यावर महात्मा गांधी व्यतीत झाले आणि त्यांनी येरवडा येथे आमरण उपोषण केलं. ते वेगवेगळ्या म्हणजे समजा बाबासाहेब आंबेडकर असतील, ते डिप्रेस क्लासेसचं प्रतिनिधित्व करत असेल, त्यांच्यासाठी ते चांगलं होतं की त्यांच्या समुदायासाठी ते स्वतंत्र मतदारसंघ भेटला. परंतु गांधीजींच्या मते असं होतं की पूर्ण देशासाठी ही सिस्टम काय घातक आहे, म्हणून त्यांनी काय केलं, कम्युनल इलेक्टोरेट्स कॅन्सल केलं आणि जे डिप्रेस्ड क्लासेस आहेत त्यांना केंद्रीय गव्हर्नमेंटमध्ये रिझर्व्ह सीट देण्यात आला. आलं लक्षात. अशा प्रकारे मग पुणे करार झाला 1932चा. या सगळ्या गोष्टी तुम्हाला लिंक लावून करता येतील. आता इथून पुढचा 1935चा आणि 1947चा जो कायदा आहे तो आपण नंतर बघूया, ठीक आहे. सो ऑन दिस पॉझिटिव्ह नोट हे सगळे लक्षात ठेवा, अभ्यास करा. तोपर्यंत आपण फक्त या गोष्टी काय करत राहा, रिवाइज करत. आता आपण या गोष्टीवर थांबूया. थँक्यू सो मच.